कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेदाची स्कूल बस यायची वेळ झाली। हो बाईसाहेब, मी जातच होते। हो, सांभाळून जा। हो। आई, काही हवंय का? अगं, ही मीरा स्वतःची बॅग इकडे किचन काउंटरवरतीच ठेवून गेली। ती खाली पडली आणि सगळे कपडे बाहेर आले। तेच आत भरत होते। आई, ती पण काय करणार बिचारी? किचन मध्ये ना नेहमी कोणाची ना कोणाची ये जा असते। ती कुठे ठेवेल तिचं सामान? हो, बरोबर आहे तुझं। तिच्या राहण्याची नीट सोय करायला हवी। मी नर्मदाला सांगते तिची व्यवस्था करायला। पण आत्यानेच तिला इथे राहायला सांगितलंय। तू नको काळजी करूस अनन्या, मी बघते काय करायचं ते। आई, तू ज्यूस पिणार का? नाही, नको। आणि पिऱ्या आणून देईल तुला खोलीत। तू कशाला? नाही, घेते मी। मीराकडे नक्कीच काहीतरी विलक्षण आहे। ते काय आहे हे शोधण्यासाठी मला रात्रीचीच वाट पाहावी लागेल। बघतो म्हातारा तिकडे बसलाय। काय म्हातारा? तर जा आणि माझ्या लग्नाचा विषय काढ, त्याच्याकडे जा। दादा, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी। माझ्या कामापेक्षा जास्त महत्वाचं आहे? नाही, असं काही एवढं महत्वाचं नाही आहे। आहे म्हणजे तसं थोडं महत्वाचंच आहे। बोल। दादा, मला असं वाटतंय की आता अजितचंही लग्नाचं वय झालंय ना, मग तुझी हरकत नसेल तर आपण त्याच्याही लग्नाचं बघूया का? चांगलं आहे की। दामोदररावांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय आहे, तुला मान्य असेल तर ते लगेच हो म्हणतील। ठीक आहे, स्थळ बघायला लागा। हा, त्याची काही गरज नाही आहे। म्हणजे माझ्या मनात असा विचार होता की अजितचं आणि अनन्याचं लग्न झालं तर सोन्याहून पिवळं। आणि अजित आणि अनन्या यांच्या लग्नाचा मी विचारही करू शकत नाही। का? म्हणजे कारण काय? अजित मध्ये काय कमी आहे? काय कमी नाहीये ते विचारणार मला। एखादा माणूस चुका केल्यानंतर चुका दुरुस्त करतो, हा परत चुका करतो। त्याला एखादं काम सांगितलं तरी त्याचा फॉलोअपही आपल्यालाच घ्यावा लागतो। पर शिस्त ते एवढी आहे अंगात की कोंबडा सुद्धा अजित उठल्यानंतर आरवतो, सूर्याची वाट नाही बघत।
नर्मदा, अजित आज ज्या पोझिशनवर आहे ना कंपनीत, ती पोझिशन त्याला कर्तृत्वाने नाही मिळालेली. या पोझिशनवर येण्यासाठी आपल्या कंपनीत लोकांची हयात जाते. त्यामुळे त्याच्या लग्नाचा विचार करण्याआधी लग्नाची जबाबदारी त्याला पेलवणार आहे का याचा आधी विचार कर. आणि हो, अनन्याचा लग्नाचा विषय पुन्हा काढायचा नाही. काय ग वेदा, खोकला कसा झाला? सकाळी शाळेत गेली तेव्हा नव्हता. काय ग टमे, अशी कशी तुझी मैत्रीण? काहीच बोलत नाही. जाऊ दे, तुझ्या मैत्रिणीमुळे तुला खोकला होऊ नये ना, म्हणून मी आलं आणि मधाचं चाटण करून आणते. एका सेकंदात खोकला जाणार. हो, कुल्फीमुळे कशी होईल सर्दी? आणि असे मी ना तिला कडुनिंबाची चटणी दिली आहे, काही होणार नाही. बघितलंस, तुला सांगितलं होतं मी रस्त्यावरची कुल्फी तिला देऊ नको खायला. अहो, पण एक कुल्फी खाऊन कधी कोणाला खोकला झालेला पाहिलंय का? प्रूफ तुझ्या समोर आहे. खोकतीये ती. आणि रस्त्यावरचा पदार्थ एक खाल्ला काय आणि 10 खाल्ले काय, आजारी पडल्यानंतर होणारा त्रास तितकाच असतो. वेदाला खोकला झालाय, त्याचं कारण वेगळं असणार. आणि काय म्हणाली होतीस तू? कडुलिंबाची चटणी दिली तिला आणि त्याच्यामुळे तिला त्रास होणार नाही. होतोय तिला त्रास, माझ्या वेदाला. हो, पण अथर्व, मीरा, काय झालं? का वाद घालताय? बाईसाहेब बघा ना, तुम्हीच समजवा ना यांना. काय झालं अथर्व? आई, हिने वेदाला रस्त्यावरची कुल्फी दिली होती खायला आणि आता वेदा खोकतीये. बघ अथर्व, वेदाला त्याच्यामुळे खोकला झालेला नाहीये. वेदाच्या शाळेत एका नवीन बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे. त्याच्या धुळीमुळे सगळ्यांना त्रास होतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.